ठाण्यात खासदार निशिकांत दुबेंविरोधात बॅनर लागलेत। नितीन कंपनी सिग्नल परिसरात ही बॅनरबाजी झाल्याचं पाहायला मिळतंय। दुबे दुबे के मारेंगे अशा आशयाचे हे बॅनर ठाण्यात लागलेले आहेत। मनसे पदाधिकारी स्वप्नील महेंद्रकर यांच्याशी या संदर्भातच संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूयात। ठाण्याच्या नितीन कंपनी सिग्नल परिसरामध्ये आपण बघतोय की एक व्यंगचित्र जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। त्या व्यंगचित्रामध्ये निशिकांत दुबे यांचं चित्र आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा जो वज्रमूठ जो हात आहे तो देखील त्यांच्या पाठीवरती ठेवण्यात आला आणि त्यांना डुबवतानाचं हे व्यंगचित्र आहे। आपण बघतोय की मनसेचे जे पदाधिकारी आहेत ठाण्यातले त्यांनी हे व्यंगचित्र लावले। नक्कीच काय सांगाल की आपण या व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाणेकरांना दुबेंच्या ज्या जो विषय होता त्यावरती तुम्ही या व्यंगचित्राच्या माध्यमातून आक्रमक झालात? नाही, तुम्ही बघत असाल की सातत्याने जी मराठी माणसावर मराठीच्या मुद्द्यावर जे दुबे आहेत ते टीका करतायत आणि हे खरं चुकीचं आहे। कारण जर तुम्ही महाराष्ट्रात राहता तर मराठी हिची मायबोली आहे, तर मराठीचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे। आणि हे जे व्यंगचित्र आहे हे साहेबांनी जे बोललेलं आहे तसं हे व्यंगचित्र इथे रेखाटलेलं आहे। तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्र भूमी आहे आणि याच्यामध्ये हिंदी सक्तीचा मान असा खेचला जाईल, तर हिंदी सक्ती कुठे झाली नाही पाहिजे। मराठी माणसाचा मान राहिला पाहिजे आणि मराठी माणूस सगळ्यांबरोबर एकोप्याने राहतो। फक्त इकडच्या सगळ्या धर्माच्या लोकांनी इथे महाराष्ट्रात एकोपात राहतात, तर तोच एकोपा टिकला पाहिजे आणि सगळ्यांनी मराठीचा मान ठेवला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। नक्कीच आपण बघतोय की संसदेच्या लॉबीमध्ये महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना या संदर्भात विचारलं होतं आणि त्यावेळेस जय महाराष्ट्राच्या घोषणा देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाल्या होत्या। आणि आता मात्र ठाण्यामध्ये या व्यंगचित्र जे आहेत निशिकांत दुबेंचं जे चर्चेचा विषय ठरत आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।